तर आसामी नामकरण पुस्तकावर अंधारे यांनी आक्षेप घेतलेला आहे। आवाऱ्यांनी भोंदूगिरीला खतपाणी घातलं, आवाऱ्यांनी अनेक लोकांना खरातकडे पाठवलं असा आरोप देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। खरात आणि आवाऱ्यांची घनिष्ठ संबंध आहेत असा दावा देखील अंधारे करतात। एक वर्षापासून आवारे आणि खरात हे दोघे जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा मुळात खरातची भोंदूगिरी वाढवण्यासाठीचं सगळ्यात पहिलं कॅम्पेन चालवलं ते आवारेने चालवलं। आवारेने त्याला बसायला जागा करून दिली खरातला। तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल तर आवारे लगेच सांगायचा, तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का। असं करून एक एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोचवायचं काम आवारेने केलं। आवारे एवढ्यावर थांबला नाही। आवारेने जे पुस्तक लिहिलं आसामी नामकरण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत, पान क्रमांक 67 पासून पुढची। ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या।